तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजलेत 6 आणि आम्ही सगळे रेडी होत होतो. आमची ट्रॅव्हल्स आलेली आहे खाली आणि तरीही आम्ही अजून रेडी झालेलो नाही आहोत. सो आम्ही सगळे खाली आलो तेव्हा कळलं की आमची ट्रॅव्हल्स आमची वाट बघून पुन्हा गेली आहे त्यांचं काहीतरी पर्सनल काम करायला. सो आम्ही पुन्हा त्यांची वाट बघत खाली उभे आहोत. फायनली ट्रॅव्हल्स आली आहे. आम्हाला सगळं इथून चेकआउट करायचं होतं आणि इथून आम्हाला कढईकनालचा स्पॉट जो गुना केव्ह आहे ते करून आम्हाला पुढे मुन्नरला जायचं होतं. सो आम्ही सगळं सामान वगैरे भरून चेकआउट करून आम्ही निघालो. खूप फ्रेश मूड होता सकाळचे, चांगला फ्रेश मूडमध्ये आम्ही होतो. सो छान गाणी लावली होती. ट्रॅव्हल्स पण खूप छान होती, AC ट्रॅव्हल्स होती, त्यामुळे मस्त वाटत होतं गरम वातावरणातसुद्धा. आणि आम्ही काय आमचा मग डान्स वगैरे सुरू केला नेहमीप्रमाणे. DJ सारखं आम्ही हळदीसारखी डान्स करत होतो तिकडे. 8, 8:30, 9 वाजता आम्ही नाश्त्याला एका हॉटेलमध्ये थांबलो. तिकडेही छान नाश्ता होता. साहजिक तिकडे फक्त मेंदूवडा, इडली आणि डोसा लिटरली खाऊन आम्हाला कंटाळा आलेला, बट ठीक आहे, ऑप्शन नव्हता आम्हाला. सो तेही आम्ही एन्जॉय केलं. नाश्ता करून निघालो. कधी एकदा असं त्या ठिकाणी पोचतो असं झालं होतं. पण त्या ठिकाणी जाईपर्यंत आम्हाला मध्ये काही टुरिस्ट स्पॉट दिसले. हा व्ह्यू पॉईंट होता, खूप उंच होता हा व्ह्यू पॉईंट. एक त्याच ठिकाणी एक थोडं अजून एक वर त्यांनी एक असं स्टँड बांधला होता जिथून आम्ही हा जो व्हिडिओ आहे तो कॅप्चर केला होता. खूप सुंदर आणि खूप छान वाटत होतं. तिथून निघालो आम्ही. खूप गरम होत होतं, अक्षरशः आम्ही एक्झॉस्ट झालो होतो. नेक्स्ट स्पॉट आम्हाला ड्रायव्हर काकांनी इथे थांबवलं. इथे एवढं थंड गार वाटत होतं ना या धबधब्यामुळे. म्हणजे एवढा भर उन्हामध्ये सुद्धा तो धबधबा एवढं थंड फील करून देत होता आम्हाला. तिथून आम्ही निघालो आणि आता कढईकनालला पोचायला थोडाच वेळ बाकी होता. खूप सुंदर गाव आणि खूप सुंदर ते धुकं अक्षरशः आम्हाला दिसत होतं. आणि जे धुक्याचं सौंदर्य जे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघत होतो ते अजिबात आमच्या फोनमध्ये येत नव्हतं नीट, किंवा आमच्या कॅमेऱ्यात येत नव्हतं. खूप सुंदर आणि एवढं गारवा सुटलेला तिकडे. असं वाटत होतं की सकाळचे 5-6 वाजलेत, पण दुपार होती, भर दुपार होती, 12-1 वाजले होते तेव्हा. आणि तेव्हा हे एवढं सुंदर वातावरण होतं. आम्ही गाणी वगैरे, आमचे फोन वगैरे सगळं सोडून फक्त खिडक्यांच्या बाहेर माना काढून हे सुंदर दृश्य बघत बसलो होतो खूप. आणि आम्ही आमच्या घरच्यांना व्हिडिओ कॉल केले, सगळ्यांना हे दाखवत होतो की बघा किती सुंदर आहे. मध्ये नेटवर्क इश्यू होत होते, पण जेव्हा नेटवर्क होता तेव्हा आम्ही त्यांना व्हिडिओ कॉल म्हणून दाखवायचा प्रयत्न करत होतो. तेही त्यांना काही क्लिअर दिसत नव्हतं. ड्रायव्हर काकांनी पुन्हा एका शॉपिंग करायच्या ठिकाणी आम्हाला थांबवलं. इथे ही अशी काही दुकानं होती जिकडे मसाले, ड्रायफ्रूट्स, चॉकलेट्स, आयुर्वेदिक साबण आणि चंदनचे, पुष्पा पिक्चरमधला लाल चंदन होतं ना, ते 1 ग्राम 15 रुपये असं ह्या किमतीने चंदन होतं. आम्ही नाही म्हणता प्रत्येकाने 2 ते 3 हजाराची इकडे खरेदी केली होती. चॉकलेट्स असू देत किंवा काही असू देत, कारण का जे आम्ही बघू ते आम्हाला जे टेस्ट करायला देत होते ना, ते टेस्ट करूनच आम्ही ते विकत घ्यायला लागलेलो. पोचलोय आम्ही कढईकनालला. आणि ह्यांचे काय बॉईज म्हटल्यावर थोडंफार आम्हाला यांचे रील्स बनवायचे होते. मुलींना पण घेतला. मुलींचे काही रील्स नाही केले, पण मुलांचे थोडेफार केले. त्या गुना केव्हच्या बाहेर असं धुकं होतं. 1-2 वाजलेली तिकडे आणि हे एवढं सुंदर धुकं तिकडे दिसत होतं. हे तुम्हाला ही प्लेस माहिती असणार. जर तुम्ही मंजुमल बॉईज हा मूवी बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला ही प्लेस माहिती असणार. नसेल बघितला तर प्लीज बघा, खूप छान मूवी आहे. आणि त्या मूवीमुळे आम्ही ॲक्च्युली ही प्लेस निवडली होती की आम्हाला इथे जायचं आहे. खरंच छान आहे प्लेस, आतमध्ये बघण्यासारखी आहे. ह्या प्लेसचं असं काही वैशिष्ट्य नाही आहे. आम्ही तिकडच्या लोकल लोकांना विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की ही एक जुनी शूटिंग आणि फिल्म शूटिंगसाठी जागा आहे, बट ती एवढी काही फेमस नव्हती. फक्त एक नॉर्मल जंगल आणि असं होती प्लेस. तर त्या मूवीमुळे ही प्लेस खूप जास्त फेमस झाली होती, म्हणून इकडे टुरिस्ट वगैरे येऊ लागले त्या फिल्ममुळे. बाकी या जागेचं काही वैशिष्ट्य नाही आहे. खूप भूक लागलेली आम्हाला फिरून, व्हिडिओज वगैरे काढून. सो आम्ही खायला वगैरे घेतलं. तिथे हार्डली 2-3 दुकानं होती, म्हणजे प्रॉपर खाण्याची. त्यातल्या पण फक्त एका दुकानातच गर्दी होती जिथे खूप छान ऑमलेट पाव आणि मॅगी वगैरे खूप छान सुंदर असं चविष्ट आम्ही नाश्ता केला संध्याकाळचा. तिथून आम्हाला मुन्नरसाठी जायचं होतं आणि खूप जास्त लांब पल्ला आम्हाला गाठायचा होता. बसमध्ये होतो, खूप कंटाळलेलो आम्ही सगळे. पण तुम्हाला तर माहितीच आहे, जशी आमच्या कानावर लावणी पडते कंटाळा वगैरे सगळा गायब होतो आणि आम्ही आमच्या रिअल वाईबमध्ये येतो.
मग शेवटी जेवायला रात्रीचे 9 साडेनऊ वाजले. जेवायला थांबलो. जेवायला थांबल्यावर हॉटेलच्या बाहेरच अशा काही गोष्टी होत्या जिथे आमची लहान मुलं, जी लहान नाही आहेत पण त्यांचं जे काय आहे ते करत होते आणि आम्हाला लागली होती भूक. आणि खूप छान हॉटेल आम्ही शोधून काढलं होतं. ह्यांना आय गेस भूक नाही लागली आहे. ह्यांची एनर्जी एवढी येते कुठून आम्हाला खरंच माहिती नाही. आम्ही ह्यांना इथे सोडतोय आणि आम्ही आता जातोय आतमध्ये. असं झालं होतं की ह्यांचं कधी संपतंय हे सगळं. पण आम्हालाही मजा येत होती त्यांना बघून की ते एवढं छान एन्जॉय करतात. खूप दमलो होतो आम्ही तरी पण एन्जॉय करत होते. हॉटेलमध्ये गेलो, आम्हाला जे जे हवं ते मागवलं आणि आमचं जेवण पटापट संपवून, मी ह्यात रेकॉर्ड नाही केलं की आम्ही काय मागवलं आहे किंवा काय नाही, कारण आम्हाला खूप भूक लागली होती आणि ते जेवणातच आमचा सगळा वेळ गेला आहे. मग नंतर डेझर्ट म्हणून काही जणांनी गुलाबजामुन मागवले होते, तर काही जण ताक पीत होते. खूप छान गुलाबजामुन तर एवढं सुंदर होतं ते, खूप असं सॉफ्ट होतं. इकडे काय आमच्या मुली खूप स्वाभिमानी आहेत, पटापट तिथले ते बिल स्प्लिट करतात, किती झालंय काय झालंय बिल बघायला. तसं अप्पू लीड घेत होती आणि अप्पू पेमेंट केल्यानंतर ती सगळं समजत होती की तुम्ही हे केलं ते केलं, तुम्ही त्यांचं द्या. काही ठिकाणी आम्ही फक्त आमचेच डिशेसचे पेमेंट करत होतो, पण काही ठिकाणी खूप जास्त मागवल्यामुळे आम्ही इक्वली डिवाइड करून ते बिल भरत होतो. तिथूनच तासाभरात आम्ही आमच्या नेक्स्ट डेला पोचलो आणि विलासारखंच होतं. ओनर खाली राहत होते आणि आम्हाला वरचा स्पेस दिला होता जे 3-4 BHK होतं. खरं तर मला या विलाच्या रूम टूर घ्यायची होती, बट माझ्या फोनची आणि माझी दोन्ही बॅटरी खूप जास्त लो असल्यामुळे मला ते नाही जमलं आणि रात्रीचे 12:30-1 वाजलेले आणि आम्हाला लवकरात लवकर झोपून सकाळी उठायचं होतं. सो आजच्या पुरतं एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.